आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सलाम. रॉकी भाई. रॉकी भाऊ, दारू म्हणजे दारू असते. सगळ्यांसोबत ते एक सुंदर पेय असते. वा वा वा, कवीमध्ये कोरोना वा वा. रॉकी भाऊ वही पण आहे की मी लगेच लिहून ठेवलं असतं. डोळे. अरे काय बाबा, काय बाबा, बाबांचे डोळे उघडेत. तुला ना जास्त झाली. नाही हो रॉकी भाऊ, मी खरंच स्वतःच्या डोळ्याने बघून आलोय. बाबांचे उघडे डोळे बघून माझे डोळे पांढरे झाले. तो अरे असे कसे बाबांचे डोळे उघडे असतील? हा, गप्प बस तू. दारू लय वाईट असते. ती माणसाला एक वेगळाच विश्वास घेऊन जाते. मला माझ्यावर विश्वास नाही ना. तुम्ही स्वतःच्या डोळ्याने एकदा बघून या मग. जा. रॉकी भाऊ बघून या. चल. चल. बघ डोळे बघ. अरे त्याला खरंच चढले. हा, मी पण तेच म्हणत होतो. चढलीये त्याला. डोळे बंद आहेत. चल. बघितलं, मी सांगितलं होतं ना बाबांचे डोळे उघडेत. हा, तुला ना खरंच जास्त झाली. अरे बाबा एकदम शांत झोपलाय. कसं शक्य आहे? मी बघितलं तेव्हा बाबांचे डोळे उघडे होते. आणि आम्ही बघितलं तेव्हा बाबांचे डोळे बंद होते. पण मी आधी बघितलं तेव्हा उघडे होते ना. तुला आमच्यावर एवढा विश्वास नसेल ना, जाऊन बघून ये जा. या वेळेला ना व्हिडिओच काढतो, मग तुम्हाला समजेल. कॅमेरा घेऊन जा. हा, रॉकी भाई, करो ना. आत या. काय झालं? दिवा बरोबर आहे ना? काय झालं? मी तुम्हाला सांगितलेलं ना बाबांचे डोळे उघडेत. डोळे उघडे. एक मिनिट बस. तुला जास्त लागले तू आता पिऊ नकोस. बस झालं तुझं. आता एवढीशीच प्यायलास तर तुला बाबाने डोळे उघडल्यासारखे दिसायला लागले. अजून प्यायलास ना तर म्हणशील बाबा उठून पत्ते खेळतोय. बस झालं. रॉकी भाई, मी तुम्हाला सांगतोय. टाइम वेस्ट करतोय. चल डोळे. असं कसं होतंय? मी बघतोय तेव्हा बाबांचे डोळे उघडे आणि ते येतात तेव्हा बंद. मी आता त्यांना पुन्हा बोलवलं तर मलाच सांगतील मला दारू जास्त झाली आणि अजून पिऊ देणार नाही. त्यापेक्षा मी गुपचूप जाऊन बाहेर बसतो.
नाही तुम्ही या ना उद्या ऑफिसला, आपण करू पेमेंट. हा नाही मी तेच सांगतोय तुम्हाला, आमच्या अकाउंट डिपार्टमेंट कडनं अशी चूक नाही होणार सहसा. तुम्ही या, मी स्वतः पर्सनली लक्ष घालतो यात. प्रॉमिस. काय म्हणालात? ठीक आहे या तुम्ही उद्या ऑफिसला, बघू आपण, क्लिअर करू सगळं. येस, थँक्यू. मेरी आंटी अजून झोपले नाहीस? हा बेबी, अगं ते मगाशी कामाच्या गडबडीत औषध घ्यायचंच विसरले. हो का? आणि काय ग, तू इतक्या रात्री इथे काय करतेस? मी पाणी, तहान लागली होती म्हणून पाणी प्यायला आली होती. थांबा मी देते. नको नको, तू तुझं औषध पी, मी घेते पाणी. बाबा, अजून कामच करतोस? हो, कामाचा लोड आहे. तू काय करतेस पण, झोपली नाहीस अजून? झोपले होते. मग काय झालं? तहान लागली म्हणून किचन मध्ये पाणी प्यायला गेले होते. अच्छा. बाबा, त्या मेरी आंटीला काय झालंय काय माहिती? काय झालंय म्हणजे? ती जरा विचित्रच वागते. विचित्र वागते का? तब्येत बरी आहे ना तिची? माहित नाही, पण रोजच्या सारखी वागत नाहीये. तुला काम करताना पाहिलं म्हणून सांगा असं वाटलं, म्हणून ते आले होते. चल आपण बघून येऊ काय झालंय. नको, तू एकटाच जा, मला खूप झोप आली, मी झोपायला जाते. बाय. अगं पण शक्ती, काय झालं बाळा? एवढी का घाबरलीस? आई, तिकडे तिकडे ना. तिकडे काय? बाबा. आता बाबा काम करतायत ना, काय झालं त्यांचं? नाही, बाबा काम नाही करत आहे. बाबा आणि मेरी आंटी किचन मध्ये एकत्र. आता कसं सांगू मी तुला? बाबा या वेळेला किचन मध्ये कसं काय असेल? स्वप्न बघितलं असेल तू. ये चल झोप. स्वप्न नाही बघितलंय, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. मला तहान लागली होती तर मी किचन मध्ये पाणी प्यायला चालले होते, तर बाबा आणि मेरी आंटी एकत्र एकमेकांच्या गळ्यात हात टाकून. तू तुझ्या डोळ्यांनी बघ, म्हणजे तुझा विश्वास बसेल. हो 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 चल. मेरी, मेरी, ए काय होत आहे तुला? मला कसं तरी होतंय. मेरी तू आयुष्यात कधी ड्रिंक्स घेत नाहीस, मग आज काय झालंय? मी ते सिरप. अच्छा, सॉरी. नाही म्हणजे सिरप मध्ये सुद्धा काही प्रमाणात अल्कोहोल असतं त्याने. अगं मेरी, तू अख्खी बॉटल संपवलीस. काय होतंय तुला? तू एक काम कर, तुला आरामाची गरज आहे, रूम मध्ये जाऊन रेस्ट कर जा.
जाशील नीट? हा, सोडू हात? हो. जा, सावकाश, नीट. मेरी, अगं काय होतंय? नाही चालता येते का? हा? तू मला सोडून तर नाही ना जाणार? मेरी शांत हो. तू प्लीज, तू शांत हो आधी. मला सोडू नको. नाही सोडून जाणार मी तुला कुठेही. शांत हो. आपण एक काम करू, तू इथे येऊन बस. हा, इथे सोफ्यावर बस शांतपणे. हा, सावकाश सावकाश. इकडे इकडे बस बस बस. मी आहे इथेच. मला कसं तरी होतंय. यश, मला काही होणार तर नाही ना? नाही होणार तुला काही. मी डॉक्टरांना फोन करू का? नाही, नको. बरं, मग रॉबर्टला फोन करून कळवू का? नाही, नको. त्याला खूप टेन्शन आहे. बरं थांब, तू इथेच बस. मी पटकन मैत्रीला हाक मारतो. नाही, नको. तिला उगाच त्रास नको देऊस. मी एक काम करते, मी इथेच बसून राहते आणि मला जेव्हा बरं वाटेल ना तेव्हा मी रूम मध्ये जाईन. नक्की? हो. तुला पाणी वगैरे काही हवंय का? नको. बरं ठीक आहे, इथेच बसून आराम कर. मग नंतर जाऊन झोप पण. हो. काही वाटलं तर आवाज दे. आणि ए बापरे, हा मेल करायचाच राहून गेला. चला, यशवर्धन सर, झोप यायला लागलीये. झोप महत्वाची. काम उद्या सकाळी करूया. अगं ऍक्च्युली यश आणि रॉबर्ट आमच्या लग्नाआधीपासूनचे फ्रेंड्स आहेत, पण आमच्या घरी तो अधूनमधून येत राहायचा. कधीच न जेवता गेला नाही येतो. आणि अगं कधी कधी तर तो आमच्या घरी स्टे करायचा. तू मला सोडून तर नाही जाणार? नाही जाणार मी तुला सोडून. आई, तेवढी गप्प का बसलीस? बाबाचं आणि मेरी आंटीचं नक्की काय नातं? बोल ना आई. तू झोप बरं, झोप. अरे, तुम्ही दोघी जागे आहात अजून? काय का, तुला तर खूप झोप आली होती ना? काय झालं? मैत्री, मैत्री काय झालंय? खूप अपसेट दिसतेस तू. झोप उडालीये माझी. का ग? एखादं वाईट स्वप्न वगैरे बघितलंस का? कदाचित स्वप्न असतं तर बरं झालं असतं, कारण स्वप्नात विचारही करता येणार नाही असं सत्य पाहिलंय मी. म्हणजे काय ग शक्ती, काय बोलती आई? मैत्री, प्लीज क्लिअरली सांग ना काय झालंय. सगळं करून सवरून मलाच विचारताय क्लिअरली सांग म्हणून? लाज कशी नाही वाटत? मी स्वतः बदललोय. मी पूर्वीसारखा राहिलो नाहीये. मी तुला आधी खूप त्रास दिला, पण आता पुन्हा कधीच त्रास देणार नाही. आणि काय, मी तुझ्या दादाची, तुझ्या आईबाबांची जागा घेईन. सगळ्या नुसता बाता. नाही मैत्री, तू नक्की का चिडलीस मला नाही कळत. आता नीट शांतपणे सांगशील का? मी नक्की काय केलंय? फसवणूक केली तुम्ही माझी. विश्वासघात केलाय. मी तुमच्यावर विश्वास ठेवला होता. तुमचं वागणं बोलणं बघून मला वाटलं होतं की तुम्ही बदललात, पण कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच. मैत्री, हे बघ, मला अजूनही कळत नाहीये तू नक्की काय म्हणतेस ते. आणि प्लीज आपण जरा शांतपणे बसून बोल. प्लीज मला हात.
आपण बाहेर जाऊन बोलूया प्लीज. झोप शांतपणे. एवढ्या रात्री तुम्ही आणि मेरी किचन मध्ये काय करत होता? मैत्री, तू काय आता संशय घेणार आहेस माझ्यावर? अगं मेरीला बरं वाटत नव्हतं, तिला अनइझी वाटत होतं, बहुतेक त्या औषधांमुळे असेल तिला. खोटं, साफ खोटं. मी माझ्या कानांनी ऐकलंय, ती म्हणत होती तुम्ही मला सोडून जाऊ नका म्हणून. अगं तिला शुद्ध नव्हती, ती काय बरळतीये तिचं तिला कळत नव्हतं. शुद्धीत तर मी नव्हते आजपर्यंत यश. पण आज पुन्हा एकदा माझे डोळे उघडलेत. ज्याची नियत आधीपासूनच मळलेली असेल ना, त्याच्याकडनं मी काय वेगळी अपेक्षा करणार? मी तुला कसं समजावू आता की काय झालं? तुम्ही भांडताय का? हो, तुमच्या मुलाने विश्वासघात केलाय माझा. घरात काम करायला मोलकरीण नाही, माझी सवत आणली आहे त्यांनी. काय? मैत्री जरा अति होत आहे आता. मी सांगतोय ना तुला, तुझा गैरसमज झालाय. तुला वाटतंय तसं काही झालं नाही. तुला विश्वास नसेल ना माझ्यावर, तर आता त्या मेरीला बोलव, तिला विचार. ती सुद्धा खोटच सांगणार तुमच्यासारखं. तुमच्यासाठी. तुझा विश्वास नाहीये ना? ठीक आहे, मग शक्तीला विचार. शक्तीच मला सांगायला आली की मेरीला अनइझी वाटतंय, म्हणून मी आलो होतो तिला बघायला. मला आता कुणालाही काहीही विचारायची गरज नाही वाटत आहे. हे बघ, मी तुझा राग समजू शकते मैत्री. खरं तर नवरा बायकोच्या भांडणात शहाण्या माणसाने पडूच नये. आणि नवऱ्याचा बाहेर ख्यालीपणा कुठची बायको सहन करून घेईल ना. पण तुझ्या नवऱ्याच्या आयुष्यात जर दुसरी कोणी आली असेल ना, तर त्याला सर्वस्वी जबाबदार फक्त तू आहेस. हो, तूच तुझ्या नवऱ्याला स्वतःपासून इतकी वर्ष लांब ठेवलंस ना. मग घरात प्रेम मिळालं नाही तर माणूस बाहेर प्रेम शोधतोच. ए आई, काही बरळू नकोस हा. मी काही घराबाहेर प्रेम बिम शोधत नाहीये, सुख शोधत नाहीये. हो, मग मेरी कशी आली तुझ्या आयुष्यात? हे मी तुला सांगायला बांधील नाहीये. मैत्री, तू प्लीज हिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. आगीत तेल ओतायचं काम करते ही. स्वतःचा संसार नाही करता आला व्यवस्थित, दुसऱ्यांना संसार कसा करायचा त्याचे धडे देतीये. आपण नीट शांतपणे बसून बोलू. तुझा सगळा गैरसमज मी दूर करतो. मी सांगतो. अरे, मी तुझीच बाजू घेते आणि तूच मला ऐकवतोयस. मैत्री, तुझा संसार तुलाच टिकवता आला नाहीये. खूप गर्व आहे ना तुला तुझ्या ऐश्वर्याचा, पण म्हणतात ना, गर्वाचं घर कायम खाली असतं, तसंच झालंय तुझं. नवऱ्याला नवऱ्यासारखं वागवलं असतंस ना, तर तो आज घरात चवत घेऊन आला नसता. तुमचं मत विचारलंय मी. तुम्ही आणि तुमचा लेक कसे आहात हे मला माहित नाही. नखाशी खंत ओळखते मी तुम्हा दोघांना. पण असा दरारा दाखवून तुझं तेच खरं असं होत नाही. मान्य मान्य, यशनी तुझ्याशी प्रतारणा केली, पण ह्याला सर्वस्वी जबाबदार तू आणि तुझं हट्टी वागणं. आई शांत बस. तू माझं तोंड गप्प करतोयस. अरे, मी तुला सिंहासारखं वागवलं, पण बायको समोर शेळी झालास तू. नको नको ते आरोप करते ती तुझ्यावर, आणि तू अजून तिची मनधरणी करतोयस. बस. आई बस, हे असं ढोंगी वागून आमच्यातले गैरसमज अजून वाढवू नकोस. माझी बायको आहे ना ती, तिच्या बरोबर कसं वागायचं कसं नाही ते मी ठरवीन. तू नको मला शिकवूस. तू प्लीज निघ आता इथून. तू मला इथून जायला सांगतोयस, पण त्यांनी सत्य बदलणार नाहीये. मैत्री जर तुझ्याशी नीट वागली असती ना,
तर त्या मेरीशी तुझी जवळीक वाढलीच नसती. बस बस आई, तू प्लीज आता लिमिट क्रॉस करू नकोस. मैत्री, अगं मेरी माझ्या खूप जवळच्या मित्राची बायको आहे. अगं बहिणीसारखी आहे ती मला. प्लीज नको. बहीण भावाच्या नात्याला कलंक लावू नका. जे आहे ते एक्सेप्ट करा. तुम्ही खरं तर मैत्रीच्या नात्यातही विश्वासघात केलाय. काय वाटलं असेल त्या मेरीच्या नवऱ्याला? मी कोणाचाही विश्वासघात केलेला नाहीये. आदिशक्तीची शपथ घेऊन सांगतो मी. आदिशक्तीची खोटी शपथ घ्यायची नाही, आधीच सांगून ठेवते. तुमचा खरंच देवावर विश्वास बसलाय ना? नाही, आता तेही खोटं असं मला वाटायला लागलंय. मैत्री, मी खोटं बोलत नाहीये. तुम्ही खरं बोलत नाहीयेत हे तुमच्या मातोश्रींना पण पटलंय. नाही म्हणजे मला संशय नाहीये, पण खरंच जर यश आणि मेरी मध्ये काही सुरू असेल तर. आई, तू गप्प बसणार आहेस का? एकदा सांगितलेलं कळत नाहीये तुला?